नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 1 चा या व्हिडिओमध्ये 10वा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 9 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा 10वा प्रश्न आपण सोडूया। आयडेंटिफाय दी व्हेरिएशन अँड सॉल्व। येथे जे एक्झाम्पल दिलेले आहे त्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएशन कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे। तेथे डायरेक्ट व्हेरिएशन आहे का इनव्हर्स व्हेरिएशन आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे। त्यासाठी आपण प्रथम प्रॉब्लेम रीड करूया। इट टेक्स 5 आवर्स। इट म्हणजे काय, बस दिलेली आहे। इट टेक्स 5 आवर्स टू ट्रॅव्हल फ्रॉम वन टाउन टू दी अदर इफ दी स्पीड ऑफ बस इज 48 किलोमीटर पर आवर। एका बसची स्पीड 48 किलोमीटर पर आवर असताना एका टाउनपासून दुसऱ्या टाउनपर्यंत जाण्यासाठी त्या बसला 5 आवर्स लागतात। आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, इफ दी स्पीड ऑफ दी बस इज रिड्यूस बाय 8 किलोमीटर पर आवर। जर त्या बसचा स्पीड आपण 8 किलोमीटर पर आवरने कमी केला तर आपल्याला तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागेल हे फाइंड आउट करायचं आहे। सोडूया प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कोणतं व्हेरिएशन आहे। तर प्रॉब्लेम कसा आहे आपला, सपोज या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बसचा प्रवास दिलेला आहे। सपोज ही बस आहे आणि हा बसनं प्रवास करण्यासाठी स्पीड दिलेला आहे बसचा 48 किलोमीटर पर आवर। जर या स्पीडनं आपण प्रवास केला तर आपल्याला एवढं डिस्टन्स क्रॉस करण्यासाठी टोटल 5 आवर्स लागतात। आणि दुसरी कंडिशन अशी दिलेली आहे, एवढं डिस्टन्स आपण जर बसचा स्पीड 8 किलोमीटर पर आवरने कमी केला, म्हणजे इथे 48 आहे, आता 8 किलोमीटर रिड्यूस करायचे आहेत आपल्याला, म्हणजे स्पीड काय होईल 40 किलोमीटर पर आवर होईल। 48 असताना 5 आवर्स लागायलेत, तर 40 किलोमीटर स्पीड केली तर टाईम किती लागेल येथे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आता स्पीड आणि टाईम, येथे स्पीड आणि टाईम यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असते। कशामुळे, कारण येथे स्पीड आपण 48 आहे म्हणजे वाढलेला आहे, त्यावेळेस 5 आवर्स लागलेत। आता स्पीड कमी केला आहे म्हणजे बस अजून स्लो जाईल, मग हा टाईम काय होईल, इन्क्रीज होईल। म्हणजे स्पीड आणि टाईममध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असते। बसची स्पीड आपण आता वाढवली त्यावेळेस टाईम कसा लागलेला आपल्याला, कमी लागलेला आहे। आता बसची स्पीड जर आपण कमी केली तर टाईम आपला वाढेल, बरोबर आहे। म्हणजे टाईम आणि स्पीड यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे। जर आपण स्पीड वाढवली तर टाईम वाढतोय का, टाईम वाढत नाही, टाईम कमी होईल। गाडीचा स्पीड जर वाढवला तर डिस्टन्स जाण्यासाठी वेळ कमी लागेल, आणि स्पीड कमी केली तर डिस्टन्स जाण्यासाठी वेळ जास्त लागेल। म्हणून काय, एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होते। त्यामुळे या स्पीड आणि टाईम यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे। सोडूया। याचा आन्सरमध्ये आपण असं लिहू, धिस एक्झाम्पल इज ॲन इनव्हर्स व्हेरिएशन। हे इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे। बिकॉज, कारण लिहू आपण, बिकॉज इफ वी डिक्रीज स्पीड ऑफ बस, जर आपण बसचा स्पीड कमी केला, देन टाईम इन्क्रीजेस, टाईम इन्क्रीज होतोय, इन्क्रीजेस टू कवर अ पर्टिक्युलर डिस्टन्स किंवा सर्टन टू कवर अ सर्टन डिस्टन्स। आता इनव्हर्स व्हेरिएशन आहे स्पीड आणि टाईममध्ये। आपण स्पीडसाठी काय करू, यस कन्सिडर करू। सपोज लेट यस फॉर स्पीड and we consider T for
टाईम आणि इनवर्स व्हेरिएशन आहे यस इनवर्सली व्हेरिएट टू टाईम, म्हणजे स्पीड इनवर्सली व्हेरिएट होते टाईम्स बरोबर. तर आता यावरून आपल्याला यस इक्वल टू के अपॉन टी लिहिता येईल. आपण चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे वेअर के इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट, व्हेरिएशनचा कॉन्स्टंट आहे के म्हणजे. यावरून केची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. यस आणि टी मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि या साईडला फक्त के राहील. आता आपल्याला स्पीड दिलेला आहे 48, त्यावेळेस टाईम दिलेला आहे 5 आवर्स, नंतर स्पीड दिलेली आपल्याला 40 आणि टाईम काढायचा आहे आपल्याला. आता मग पहिली कंडिशनमध्ये काय आहे, दोन्ही क्वांटिटी माहिती आहे आपल्याला, स्पीड पण माहिती आहे टाईम पण माहिती आहे, त्यावरून केची व्हॅल्यू काढता येईल. आता मग व्हेन यस इक्वल टू 48 देन टी इक्वल टू 5, यावरून केची व्हॅल्यू काढू आपण. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता पुट या व्हॅल्यू आपण पुट इन इक्वेशन 1, त्यावरून आपल्या केची व्हॅल्यू काढता येईल. एसची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 48 इंटू टीची व्हॅल्यू 5 इक्वल टू के, दोघांचा मल्टिप्लिकेशन 240 इक्वल टू के, म्हणजे केची व्हॅल्यू किती आली आपली 240. केची व्हॅल्यू काढली आपल्याला. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आपल्याला, नाऊ स्पीड आपली 8 किलोमीटर रिड्यूस केलेली आहे, म्हणजे पहिली स्पीड किती होती 48, नंतर आपण 8 किलोमीटर रिड्यूस केलेत, म्हणजे स्पीड काय होईल 40. म्हणजे एसची व्हॅल्यू काय घेणार आपण येथे एस इक्वल टू 40. आपल्याला टी काढायचं आहे आणि केची व्हॅल्यू तर माहीत आहे आत्ता काढली आपण 240. आता या दोन व्हॅल्यू माहीत झालेल्या आहेत. तिसरी व्हॅल्यू काढता येईल, या इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट धिस इन इक्वेशन 1. मग 1 इक्वेशन कसं आहे एस टी इक्वल टू के. आता एसची व्हॅल्यू आपली 40 आहे, टीची व्हॅल्यू काढायची आहे आणि केची व्हॅल्यू आपण आत्ता काढलेली आहे 240. आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची म्हणून टी या साईडला राहू देऊ आपण, 240 या साईडला आणि 40 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, या साईडला आणले तर डिव्हिजनमध्ये जातील. देअरफॉर टीची व्हॅल्यू 0 0 कॅन्सल, 24ला 4ने डिवाईड करू म्हणजे आन्सर येईल आपलं 6. टाईम आहे आणि आवरमध्ये आहे, टीची व्हॅल्यू काय आली 6. म्हणजे येथे 48 असताना 5 आवर्स लागले, आपण स्पीड कमी केली तर आता काय झालं टाईम 6 आवर्स लागला, म्हणजे इथे 6 म्हणजे वाढलेली आहे. जर आपण स्पीड कमी केली तर टाईम इन्क्रीज झालेला आहे, म्हणून हे कसं आहे व्हेरिएशन इनवर्स व्हेरिएशन आहे. नाऊ वी राईट आन्सर दिस इज इनवर्स व्हेरिएशन. This example is a inverse variation example and time taken by bus 6 hours. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.